नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सकाळचे 10 वाजले होते. अपर्णा तयारी करून घराच्या बाहेर पडली. सकाळीच तिला कायराचा फोन आला होता. काय झालं असावं, तिला काय सांगायचं असेल या विचारातच अपर्णा बाहेर पडली. इमारतीबाहेर गाडी काढताना तिला जास्त त्रास झाला नाही, कारण अपर्णाचं ड्रायव्हिंग फारच सफाईदार होतं. साधारणतः अर्धा तास ड्रायव्हिंग केल्यानंतर तिला कायराचा बंगला दिसला. खरं तर अपर्णा या बंगल्यामध्ये 1-2 वेळा आली होती. मुळात कायराला इथे येऊनच 6-7 महिने झाले होते. त्या अगोदर ती कुठे होती हे कुणालाही माहीत नव्हतं. आपली गाडी बंगल्याच्या लॉनमध्ये पार्क करून अपर्णा सरळ दरवाजाकडे वळाली. तिनं बेल वाजवता क्षणाचाही विलंब न लावता कायरानं दरवाजा उघडला. वेलकम अपर्णा. अगं मी तुझीच वाट पाहत होते, कायरा म्हणाली. तुझा सकाळीच फोन आला तेव्हाच मला जाणवलं की तुला माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं. बोल, काय म्हणतेस? म्हणावं तर महत्त्वाचंच आहे आणि नाही पण. खरं सांगायचं तर मला वाटलं तुला काही माझी आठवण येणार नाही, तेव्हा आपणच काढावी. यावर अपर्णा हसली. तसं काही नाही ग, ती सोफ्यावर आरामात बसत म्हणाली. नोकरानं पाणी आणून ठेवलं. पाण्याचा ग्लास ओठाला लावत ती म्हणाली, अगं आठवण खूप येते, पण कॉलेजमधील कामं संपत नाहीत. मग काय, देऊन टाक राजीनामा. तू तर मुळाचीच श्रीमंत आहे, कायरा म्हणाली. अगं नोकरी ही फक्त पैसा कमावण्यासाठी नाही आहे. नोकरीमुळे तुमचे समाजामध्ये एक स्थान निर्माण होतं. हो, हेही बरोबर आहे तुझं. यावर कायरा विचारात पडली. कसला विचार करतेस? आणि मला असं काय महत्त्वाचं सांगायचं होतं? अगं बैस ग, किती घाई करतेस. आज काही मी तुला दिवसभर सोडणार नाही. हो, मीही वेळात वेळ काढूनच आली आहे. गुड. खूप वर्षांनी आपण पुन्हा एकत्र आलो आहोत. जेव्हा मी हे शहर सोडलं तेव्हा मला वाटलं नव्हतं की आपण पुन्हा भेटू, पण मला खात्री होती आपण कुठे ना कुठे नक्कीच भेटू. वा, याला म्हणतात कॉन्फिडन्स. कायरा, खरं सांगू, तुझ्यामध्ये झालेला हा बदल खूपच आश्चर्यकारक आहे. हे सारं कसं झालं हे मलाही जाणून घ्यायचंय. तेच मलाही शेअर करायचे, परंतु सुरुवात कुठून करावी कळत नाही. तू माझी कॉलेजमधली जीवापासूनची मैत्रीण. माझ्या जीवनात अशा काही गोष्टी घडल्यात ज्या दडवून ठेवल्यास मलाच त्रास होणार आहे. त्या गोष्टी कोणाला तरी सांगायला हव्यातच. म्हणजे थोडक्यात काय, तर तुझ्या आयुष्यातील काही रहस्य तुला माझ्याशी शेअर करायचे आहेत, बरोबर ना? यावर कायरा हसली. हो, अगदी मन कवडी आहेस तू. यावर अपर्णाही हसली. अगं मग प्रस्तावनेत किती वेळ घालवतेस, सांग की लवकर. मला आता ऐकायची उत्सुकता लागली. हो, असं म्हणून कायरानं सिगरेटचं पाकिट काढलं आणि अपर्णासमोर धरलं. अगं आता मी प्राध्यापक आहे. मीच जर सिगरेट ओढायला लागले तर विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यायचा? कायरा हसली. अगं इथे काही पाहायला नाहीत तुझे विद्यार्थी. आणि कॉलेजमध्ये असताना मी जरी काकूबाई होते ना, पण तू तेव्हाही अगदी मुलांमध्ये बसून दम मारो दम या गाण्यावरती सिगरेट ओढायचीस. म्हणजे तुला सारं आठवते तर? तिने एक सिगरेट बोटामध्ये ओढून घेतली. हो तर, मी काही विसरले नाही. अपर्णानं एक सुस्कारा सोडला. हो, गेले ते दिवस मस्त होते. कायरानं पेटलेला लायटर पुढे करताच अपर्णानं ओठात धरलेली सिगरेट चेतवली आणि एक दीर्घ झुरका घेत बोलायला लागली. कायरा, मी आहे तशीच आहे, पण तू मात्र खूप बदलली आहेस. हो, हे खरं आहे. मी अशी नव्हते. अतिशय पापभीरू होते. कॉलेजमध्ये असताना माझा एकच जीवाभावाचा मित्र होता, परंतु दैवाला तेही पसंत नव्हतं. अपघातामध्ये तोही गेला आणि माझ्या नशिबी पुन्हा वैराग्य आलं. अपर्णा गंभीर झाली. तिला कायराचा हा इतिहास माहीत होता. संपूर्ण कॉलेज तिला शापित मानत होतं. कुणी तिच्याशी मैत्री करायला तयार नव्हतं आणि तीही कोणाशी मैत्रीची भीक मागत फिरली नाही. अपर्णाला मात्र तिच्याबद्दल सहानुभूती होती. ती तिला भेटायची, आपल्या गाडीमध्ये घेऊन लांब जायची. मग तिथे त्या मनमोकळ्या गप्पा मारायच्या. त्यांची मैत्री कॉलेजला कळाली होती. काहींनी अपर्णाला तिच्यासोबत जास्त न राहण्याचा सल्लाही दिला
पण अपर्णानं कोणाचंही ऐकलं नाही आणि त्यांची मैत्री पूर्ण कॉलेजमध्ये टिकून राहिली. एक दिवस मात्र अपर्णाला कळालं होतं कायरानं शहर सोडलंय. ते का सोडलं, कोणत्या परिस्थितीत सोडलं हे मात्र तिला कळालं नाही. आणि खूप वर्षांनी तिची आणि कायराची भेट झाल्यावर अपर्णाला आश्चर्याचा धक्काच बसला. तिची कॉलेजची मैत्रीण आणि आताची कायरा हे पूर्णपणे वेगळं व्यक्तिमत्व वाटावं एवढा बदल तिच्यामध्ये झाला होता. अपर्णा, कुठे हरवलीस? कायराच्या शब्दानं अपर्णा भानावर आली. काही नाही ग, आपल्या कॉलेजच्या दिवसांमध्ये हरवले होते. अगं, आत्ताचा विचार कर, गेले ते दिवस तो भूतकाळ होता. हो, तो तर आहेच. बोल, तू काहीतरी सांगत होतीस. कायरानं एक दीर्घ झुरका घेतला आणि धूर सोडला आणि बोलायला लागली. माझं कॉलेज पूर्ण झालं आणि मी चांगल्या गुणांनी पास झाले, पण माझी मामी नेहमी माझा द्वेष करायची. ती जबरदस्ती माझं लग्न लावून देण्याच्या प्रयत्नात होती. अशातच मामाची नोकरी गेली होती आणि परिणामी आम्ही शहर सोडलं आणि मामीच्या माहेरला राहायला आलो. छोटं शहर होतं, तिथं काही नवीन करण्याचा काही स्कोप नव्हताच. मी दिवसभर घरातली कामं करायची आणि रात्री तळमळत पडायचे. काय करावं हे सुचत नव्हतं. त्या दिवशी मात्र आमच्या घरामध्ये फार लगबग होती. मी मामीला विचारलं की आज काही विशेष आहे का? त्यावर मामी गोड हसली आणि मला ते विचित्र वाटलं, कारण ती एवढं गोड माझ्याशी कधीच वागली नव्हती. ती म्हणाली, अगं बोलत काय बसलीस, चल तयारी कर, आज तुला पाहायला पाहुणे येणार आहेत. अगं तुझं नशीब चांगलं आहे, पाहुणे फार श्रीमंत आहेत, चल लवकर तयार हो. असं म्हणून मामी तयारी करू लागली. मला नेमकं काय चाललंय हेच कळत नव्हतं, परंतु एक गोष्ट मला समाधानाची वाटत होती की लग्न होऊन मी या घरातून तरी कमीत कमी बाहेर पडेन आणि जर नवरा मनासारखा असला तर मग काय विचारायलाच नको. आता ती आपल्या भावी सुंदर संसाराच्या स्वप्नांमध्ये गुंतत चालली होती. तर मग मित्रांनो, आता पुढे नक्की असं काय झालं असेल की कायरा इथपर्यंत येऊन पोहोचली? बरंच पाणी मुरलंय. तर मग पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजची ही स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.